नमस्कार, मी रुपाली. गोष्ट पुस्तकांची या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत लेखक शिरीष पै यांचे रानपाखरे या पुस्तकातील एक छानशी कथा. कथा तुम्हाला आवडल्यास अभिप्राय नक्की कळवा. कथेचं नाव आहे द्वारका काकू. ती एकत्र कुटुंब पद्धती गेली आणि त्याचबरोबर तिच्यामधली ती एक निराळीच गंमतही निघून गेली. निरनिराळ्या स्वभावाच्या भिन्न भिन्न वयांच्या माणसांनी एकत्र नांदण्यात एक प्रकारचे मोज असायचे. त्यांचे ते परस्परांबद्दलचे अनुकूल अतिप्रतिकूल ग्रह, त्यामधून उद्भवणारे आणि मिटणारे ते लहान सहान झगडे, ते एकत्र खाणे पिणे उठणे बसणे, ह्या सर्वात एक न्यारीच गंमत असायची. कुठे एखादा लहानसा खटका उडला तर त्याचे पडसाद घरातल्या कानाकोपऱ्यात उमटत असे आणि घरातली प्रत्येक व्यक्ती त्यात सारख्या समरसतेने भाग घेत असे. एकत्र कुटुंब पद्धतीतली सारी मोज तिच्यामुळे एकत्र आलेल्या स्वभाव वैचित्र्यातलंच असे. माझे सारे बालपण एकत्र कुटुंबातच गेले. त्यातली सारी गंमत मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. मी 15-16 वर्षाचा होईपर्यंत आम्ही एकत्र कुटुंबातच राहत होतो. पुढे माझे वडील आणि माझे काका यांच्यात भांडणे झाली, वाटण्या केल्या गेल्या आणि अखेर फाटाफूट झाली. पण तोपर्यंत आमचे कुटुंब चांगले 25-30 माणसांचे होते. मी, माझे आई वडील, माझी भावंडे, माझे 2 काका आणि त्यांची बायका मुले, माझी आजी, एक विधवा आत्या, तिची मुले आणि शिवाय अधूनमधून भरभक्कम मुक्काम ठोकणारे नातेवाईक मंडळी, शिकण्यासाठी येऊन राहणारे विद्यार्थी यांचीही भर पडेल. ही सर्व माणसे म्हणजे मानवी स्वभावाचा एक एक नमुना होती. त्या सर्वांची आठवण आली की आजही हसू येते. परंतु एकाच व्यक्तीची आठवण आली की माझ्या ओठांवरचे हसू मावळते आणि का कुणास ठाऊक एक क्षणभर मन अगदी उदास होते. ती म्हणजे द्वारका काकू. मी सुमारे 9 वर्षाचा असेल. त्यावेळी द्वारका काकू आपल्या नवऱ्यासह आमच्याकडे राहावयास आली. वास्तविक पाहता कुणाच्या आश्रयाने राहावयास येण्याचे द्वारका काकूला काहीच कारण नव्हते. कारण तिचा नवरा गोंदू काका चांगला 35-36 वर्षाचा धडधाकट तब्येतदार माणूस होता. असा नवरा असताना तिला दुसऱ्याच्या दारी तोंड वेंगाडायला यावे लागले होते. गोंदू काका आमच्या वडिलांचा दूरचा पुतण्या लागत होता. तो आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा बाप त्याच्या लहानपणीच वारला होता. गोंदू काकाची आई म्हणजे एक महामूर्ख बाई होती. तिने गोंदू काकाला लाडावून त्याला पार बिघडवून टाकला. म्हणजे तो दुर्गुणी किंवा व्यसनी बनला नाही, पण तिने गोंदू काकाचा नुसता गुळाचा गणपती करून टाकला. लहानपणापासून त्याला आयते बसून खायची घाणेरडी सवय लावून ठेवली. त्याने इकडे जाता कामा नये, हे करता कामा नये, असे वागता कामा नये, असे हुकूम सोडून तिने त्याचा सारा मर्दपणा मारून टाकला. अखेर गोंदू काका म्हणजे एक नालायक हैदी माणूस बनला. त्याने धड शिक्षण पुरे केले नाही, कारण आईला वाटे की त्याच्या डोक्याला त्रास होईल. तो कुठलाही कामधंदा शिकला नाही. नुसते 2 वेळा गिळायचे आणि उरला सुरला वेळ लोळायचे, एवढेच त्याला ठाऊक होते. नाही म्हणायला बाजार करायला तेवढे त्याच्या आईने त्याला चांगले शिकवले होते. जसजसा तो मोठा होऊ लागला तसतसा त्याचा ऐदीपणा अधिकच वाढीला लागला. आईने त्याचे लग्न लावून दिले, तरी पण संसाराची जबाबदारी त्याला कधी समजलीच नाही. आई वारली आणि तिच्या मागून घरातली थोडीफार पुंजीही सरून गेली. कारण घरात नुसताच खर्च चालला होता, मिळकत काहीच येत नव्हती. अखेरीस गोंदू काकाची परिस्थितीही अतिशय हलाखीची झाली. घरात खायला अन्न नाही, इथपर्यंत पाळी येऊन ठेपली. द्वारका काकूने कुठेतरी तोंड वेंगाडून 2 जिन्सा मागून आणाव्यात आणि पोटाची खळगी भरावी, असली अवस्था झाली. कुणीतरी ते आमच्या वडिलांना सांगितले. तेव्हा दया येऊन त्यांनी गोंदू काकांना आमच्याकडे बोलावले. आमचे बाबा तसे फार उदार अंतःकरणाचे होते. ते म्हणाले, इथं 25 माणसांच्या घरात 2 जण काही जड नाहीत आपल्याला.
द्वारकेकरील स्वयंपाकघरात मदत, गोंद्याकरील बाजारहाट, आपल्या कुटुंबाला तेवढीच मदत. अशा रीतीने गोंदू काका आमच्या घरी राहायला आला. 2 दिवस घरातली सारी मंडळी गोंदू काका करून त्याच्या भोवती नाचली आणि मग गोंदू काकाची लायकी समजली. तसा गोंदू काका आमच्या घरातला एक थट्टेचा विषय बनला. घाणेरडा आखूड पंचा आणि खादीचं मळकं कुडतं घालून त्याची ती धिप्पाड पण गबाळी मूर्ती घरात इकडून तिकडे वावरू लागली. म्हणजे पोरं सोरंसुद्धा फिदी हसत. घरातले बाजाराचे कामच नव्हे तर हर तऱ्हेची कामं त्यांच्या अंगावर सगळ्यांनी लोटले. 2 वेळा गिळावे म्हणून ह्या घरात लाचारीने वागले पाहिजे हे गोंदू काकाने ओळखले आणि त्यात त्याला कसलाही कमीपणा वाटला नाही. घरातले 4 वर्षाचे पोर जरी त्याच्या अंगावर थुंकले तरी त्याच्या तोंडावरची नससुद्धा हलत नसे की त्याचे रक्त जराही उसळत नसे. त्याच्या कर्तबगारीचे एकच एक क्षेत्र म्हणजे बाजार. भाजीवाल्यांशी भांडून कमीत कमी दरात माल आणायचा आणि घरी आल्यावर आपण 3 आण्याची गवारी 2.5 आण्याला कशी घेतली आणि डझन केळी आणताना त्यावर आणखी वरती 2 कशी मागून आणली ह्याचे मिटक्या मारीत जो भेटेल त्याच्यापाशी वर्णन करायचे. ह्यातच त्याला पुरुषार्थ वाटे. आमच्या त्या 25 माणसांच्या कुटुंबात गोंदू काकाला कुणी काडीचीही किंमत देत नसे. असा नवरा असल्यावर द्वारका काकूची घरात काय बूज राहणार याची कल्पना हीन केलेली बरी. द्वारका काकू प्रथम आमच्या घरी आली तो दिवस मला अजून आठवतो. गोंदू काका बाहेर ओटीवरच थबकला आणि कपड्यांचे गाठोडे काखोटीला मारून द्वारका काकू माझघरात शिरली. तशी द्वारका काकू दिसायला चांगली होती. तिची ती ठेंगणी ठुसकी पण घट्ट अंगयष्टी मोठी चपळ होती. तिच्या गोरटेल्या चेहऱ्याला ती कपाळावरली कुंकवाची लाल भडक आडवी चिरी आणि 2 भुवयांमधले ते हिरवेगार गोंदवण मोठे खोलून दिसत होते. द्वारका काकू बोलायला मोठी हुशार होती. 4 चौकात बसली असताना सर्वांना हसवीत वसवीत बोलण्याची कला तिला चांगलीच अवगत होती. घरात येता क्षणीच तिने अंजलीच्या पुढ्यातला निवडण्याचे ठेवलेले पाट ओढून घेतला आणि मांडी घालून ती धान्य निवडायला बसली. मग घरातल्या सगळ्या बायका तिच्या भोवती गोळा झाल्या आणि त्यांनी तिला आडवे तिडवे प्रश्न विचारायला सुरुवात केली. माझी विधवा आत्या मोठी खवचट होती. तिने पहिल्यांदा द्वारका काकूला म्हटले, बरं झालं ग इकडेच आलीस, नाही तर तुझा तो आयतोबा तुला काय खायला घालणार होता ते दिसतंच होतं. द्वारका काकूने आत्याकडे एकवार रोखून पाहिली. तिचे डोळे किंचित ओलावले. एक आवंडा गिळून ती म्हणाली, त्यांना सवय नाही हो पहिल्यापासून कामाची, त्यांना काही समजतच नाही. तसे काही ते आडमुठे नाहीत बरं. माझी धाकटी काकी 3-3दा मान ओवाळीत म्हणाली, त्यात मेलं काय समजायचं, आमची स्वारी नाही का घरातलं लाडकं शेंडफळ. पण आता दुकानावर काय मान आहे पहा त्यांना. बाळासाहेब करून सारी माणसं भोवती नाचतात त्यांच्या. मग आजीने री ओढली, हो ग बाई, लग्न झाल्यापासून बाळू कमालीचा सुधारला. जो तो म्हणायचा की धाकटी सूनबाई मोठी पायगुणाची निघाली. नवऱ्याला कसं शहाणं केलं तिनं. खालच्या मानेने द्वारका काकू ही सारी टोमण्यानी भरलेली बोलणी ऐकून घेत होती. पण तिने नवऱ्याच्या विरुद्ध ब्र म्हणून उच्चारला नाही. एका शब्दानेही तिने त्याची अवहेलना केली नाही. मनातला सारा संताप आणि दुःख आवरून आणि तोंडावर उसने हसू ओढून ती म्हणाली, म्हणजे या घरातली सारी माणसं लाख मोलाची आहेत. घरी आणतेवेळी बाबासाहेब म्हणालेच आम्हाला की तुम्हाला हे घर तुमचंच समजायला काही हरकत नाही, कसलीही ददात पडायची नाही तुम्हाला इथं. तिने बोलणे ऐकले न ऐकल्यासारखे केले. त्या दिवशी आईने अळू चिरला होता. द्वारका काकूने हौसेने चुलीवर भांडे चढवले आणि आळूची पातळ भाजी केली. त्या दिवशी जेवताना आळूच्या भाजीशिवाय कुणी काही मागितलेच नाही. गड्याला वाढायला सुद्धा भाजी उरली नाही. सगळ्या पुरुषी मंडळांनी द्वारका काकूंच्या सुगरणपणाची तोंड भरून स्तुती केली. परंतु घरातल्या बायका मंडळींना मात्र तिचा भयंकर मत्सर वाटू लागला. ती घरात आल्या दिवसापासून सर्व बायकांनी तिच्याशी उघड वैमनस्य पत्करले. पोटापुरते मिळवण्याची अक्कलसुद्धा ज्यांना नाही अशा मेष पात्राची बायको. एवढ्या एकाच दृष्टिकोनातून प्रत्येकजण तिच्याकडे पाहत होती.
खरोखर द्वारका काकूने किती अपमान सहन केले याला काही सीमाच नव्हती. मधल्या काकूने स्वयंपाकघरात फतकल घालून सगळ्यांना हाका माराव्यात आणि फिदी फिदी हसत सांगावे, अगं ऐकलत का द्वारकीच्या यजमानांचा पराक्रम. थोरल्या भाऊजींच्याकडे म्हणे एक खोटा रुपये होता, तर गोंदूकाकाने म्हणे तोही मागून घेतला आणि 2 दिवस तो खपविण्यासाठी बाजारात खेपा घातल्या. शेवटी नाक्यावरचा तो इराणी आहे ना, त्याच्या हॉटेलात खपला म्हणे. गोंदूकाका सगळी गंमत सांगतोय बाहेर, जा ऐका तरी. आणि मग सगळ्या बायकांची हुल्लड ओटीकडे धावली. तिथे सगळ्यांनी मिळून गोंदूकाकाची हवी तशी थट्टा मस्करी उडवली. परातीमध्ये धबाक धबाक पीठ मळीत द्वारका काकू निमूटपणे स्वयंपाकघरात बसून होती. मग आत्याबाई हसत हसत आत शिरल्या. अगं बघ तरी, तुझ्या नवऱ्यानं रुपया मिळवून आणला, आता काय मागायचं असेल ते मागून आण. द्वारका काकू एकदम उसळली आणि म्हणाली, खोटा रुपया वटवायला तरी माझा नवरा जिवंत आहे. त्याच्या नावानं कपाळी कुंकू लावते मी. पांढऱ्या कपाळाच्या अपशकुनी तुम्ही आणि माझ्यावर कशाला जळता. आत्याबाईने कपाळावर तडातडा मारून घेत सूर काढला. बघा हो, मेली माझे वैधव्य काढते. अगं आम्ही तुझ्यापेक्षा शतपटीनं बरं आहे. असला नवरा असण्यापेक्षा बोडकं असलेलं काय वाईट. तेवढ्यात आजी आत आली आणि तिनेही आवाज चढविला. द्वारका काकूने तोंड मिटले आणि चुलीवर तवा चढवून ती पोळ्या लाटायला बसली. पण तिने नवऱ्याला नावे ठेवली नाहीत. ज्याच्यासाठी ती एवढी उनी बोलणी ऐकत होती त्याच्याबद्दल तिने चुकूनसुद्धा नाराजी दर्शवली नाही. इतर बायका आपल्या नवऱ्यासाठी आंघोळीला गरम पाणी करून देत, त्यांच्या धोतराच्या निऱ्या करून ते नाणी घरात नेऊन ठेवीत. द्वारका काकू मात्र तसे करू लागली की माझी धाकटी काकी मधल्या काकीला कोपरखळी मारून म्हणे, राणीसाहेबांना म्हणावं की आता चौरंग तरी ठेवा राजेसाहेबांना, जरा उठणं बिटणं लावा, म्हणजे त्यांना अक्कल तरी येईल. आणि मग दोघीही एकमेकींच्या खांद्यावर पडून पोटभर हसत. द्वारका काकूंचा स्वयंपाक चांगला होता हे धाकट्या काकीला मुळी सहन होत नसे. तिची पाठ वळली म्हणजे ती मुद्दाम आमटीत जास्त पाणी घालून ठेवी, भाजीत वचकभर मीठ टाकून देई. एकदा द्वारका काकूने हे उघडकीस आणले. त्यावेळी सगळ्याजणी तिच्यावर मुंग्यांसारख्या तुटून पडल्या. स्वतःला येत नाही करता आणि दुसऱ्याला नावं ठेवता. स्वतःचे घर करा, जिथं हे नखरे चालतील तुमचे. द्वारका काकूची हळूहळू पूर्णपणे खात्री पटत गेली की जगायचे असेल तर ह्या घरीच राहिल्या वाचून मार्ग नाही आणि ह्या घरात राहायचे तर ही कुचकट बोलणी ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही. मग तीही निगरगट्ट बनली. तिनेही घरातल्या बायकांशी सामना देण्याचा निश्चय केला. उकिरड्यातच लोळायचे तेव्हा स्वतःच्या अंगालाही घाण चिकटणारच हे तिने पुरतेपणी ओळखले. हे तिने नक्की केव्हा ओळखले हे सांगता येत नाही, परंतु एका प्रसंगानंतर ती एकदम बदलून गेली. एकदा आमच्या बाबांनी गोंदूकाकाला काही कामासाठी शेजारच्या खेडेगावी धाडले होते. 2 दिवसांनी परत येणारा होता तो. त्या दिवशी कसलासा सण होता आणि घरात श्रीखंड पुरीचे जेवण केले होते. रात्री पुरुषांची मुलाबाळांची जेवणे आटपली आणि बायकांची शेवटची पंगत बसायची राहिली होती. रात्रीच गोंदूकाका येणार होता, परंतु त्याच्यासाठी जेवायचे काढून ठेवले पाहिजे असे कुणी शब्दाने सुद्धा बोलून दाखविले नाही. आज घरात श्रीखंडपुरी ओरपून सगळे ढेकर देतायत आणि आपला नवरा मात्र येऊन उपाशी झोपणार, ह्या विचाराने द्वारका काकूच्या पोटात कळवळले. कुणाचे लक्ष नाही असे पाहून तिने एका पत्रावळीत श्रीखंडपुरी आणि भाजी काढून घेतली आणि कपाटाआड दडवायला ओच्यात घालून ती उठली. पण तिच्या दुर्दैवाने आत्याच्या 13 वर्षाच्या काष्टकमळीने ते पाहिले आणि ती आईच्या कानात कुजबुजली. त्यासरशी तरातरा आत्याबाई स्वयंपाकघरात आली आणि मोठ्याने खेकसली, द्वारके, ओच्यात काय घातलेस ते सांग. द्वारका काकू न डगमगता म्हणाले, ओच्यात काय घालणार मी, डोंबलं. आत्या तिच्याजवळ जाऊन म्हणाली, खोटं बोलू नकोस. तू श्रीखंडपुरी लपवली आहेस की नाही सांग. दुसऱ्याच्या अन्नावर जगते आणि एवढ्या आघाशीपणा कशाला. मागून घ्यायचे होते, चोरटेपणा कशाला. द्वारका काकूने खसदिशी ओच्यातली पुरचुंडी काढून आत्याच्या पायाशी उडवली आणि ती म्हणाली,
घ्या घ्या, उरावर घेऊन बसा तुमचे श्रीखंड. मला का भूक लागली आहे एवढी? नवऱ्यासाठी तर झाकून ठेवीत होते माझ्या. तुम्हाला नाही तर मला तरी त्यांच्या भुकेची काळजी केली पाहिजे ना. बोलता बोलता भांडण वाढले आणि सगळी मंडळी स्वयंपाकघरात गोळा झाली. द्वारका काकूने नवऱ्यासाठी श्रीखंड काढून घेतले हे कोणाला पटेना, कारण मग तिला असे लपविण्याचे काहीच कारण नव्हते. तिने मागितले असते तर तिला कुणी नको का म्हणणार होते. अखेर सर्वांचीच खात्री पटली की तिनंच मागाहून खाण्यासाठी म्हणून ते चोरले. द्वारका काकूचे साऱ्या घरात हसे झाले. त्या दिवसापासून ती बदलली. ती पूर्णपणे निर्लज्ज बनली. नव्हे, तिला व्हावे लागले. नवऱ्यासाठी खरकटेसुद्धा काढून घेण्याचा हक्क आपल्याला ह्या घरात नाही हे तिला समजले. ज्याला प्रत्येकजण आयतोबा आयतोबा म्हणून हिणवीत होते त्याच्यासाठी श्रीखंड तरी कुठल्या तोंडाने मागणार होती ती. एकदाच तिने सुटण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्या दिवशी घरातली सर्व मंडळी गणपतीच्या देवळात रांगोळीचे गालिचे पाहावयास गेली होती. मला जरासा ताप आल्यामुळे मी माझघरातच लवंडले होते. द्वारका काकू स्वयंपाकघरातच मसाला कुटीत होती. इतक्यात गोंदू काका भाजी घेऊन आला. असा एकांत द्वारका काकूला कधीच मिळाला नसेल. तिने नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला. माझघरात पडल्या पडल्या मला तिचा शब्दनशब्द ऐकू येत होता. ती म्हणत होती, अहो जरा सांगू का, आज कित्येक दिवस बोलायचं आहे, पण मेलं कुणी ना कुणीतरी पाठीमागे टपून बसलेलं असतं. हे पहा, माझं जरा ऐकणार आहात काय? आपण हे घर सोडून जाऊ. इथं मी काही फार दिवस जगायची नाही. हे घर सोडून जायचं आणि मग बाहेर खायचं काय? दगड न माती? गोंदू काका तिरसटपणे उद्गारला. ती सुद्धा मी आनंदाने खाईन, पण इथे दुसऱ्याच्या दारी पक्वानसुद्धा कडू लागतात. तुम्ही कुठंतरी काम बघा ना, नाहीतर मी कुठंतरी स्वयंपाकाचं काम बघते. ती आजीजीने काकूळ तिला येऊन बोलत होती. गोंदू काका भेदरून म्हणाला, नाही बुवा, ते आपल्याला नाही जमायचं. इथं आपण सुखात आहोत. तर तुला कुठून हे भलतं सलतं आठवतंय? तुमच्यासाठी सहन करते हे मी सारं, पण आता नाही सहन होत. आता तुम्हीच जर असं बोलू लागलात तर. पण तिचे म्हणणे ऐकून न घेता गोंदू काकाने बाहेर पळ काढला. त्यानंतर कितीतरी वेळ द्वारका काकूचे हुंदके मला ऐकू येत होते. त्या दिवसानंतर मनातल्या मनात अपमान गिळणारी द्वारका काकू वाघिणीसारखी उलटून पडू लागली. मस्तक फुटेल इतका आवाज चढवून ती तिच्या विरुद्ध बोलणाऱ्याला भल्या भल्या शिव्या मोजू लागली. आणि एकदा डोके संतापले म्हणजे तिला आवरता येणे कठीण होईल. तिच्या तोंडातून फेस येई आणि झटका येऊन ती खाली कोसळे. मग शुद्धीवर आली की एकटीच मग कुठेतरी कोपऱ्यात जाऊन ती स्वतःशीच पुटपुटत बसे आणि मध्येच मोठ्याने गळा काढून रडे. हळूहळू ती भ्रमिष्ट बनू लागली होती. घरातल्या सगळ्या बायकांना ती बोटे मोडून मोडून शिव्या घाली. आता मात्र त्यांना वर मान करून बोलायची हिंमत नव्हती. नाहीतर द्वारका काकू एकदम बेभान होईल आणि तिला झटका येईल. एकदा का तिला संतापाचा झटका आला म्हणजे ती तासनतास बेहोश होऊन पडे. एकदा तर कळसच झाला. एके दिवशी सकाळपासूनच तिचे डोके फिरले. अंघोळ न करता झिपऱ्या सोडून पारोशीच ती स्वयंपाकघराच्या उंबरट्यावर आडवी होऊन बसली. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला विनाकारण आडखाटी होऊ लागली. पण बोलायचे कुणी? बोलले तर ती पिसाळेल. असं तिने तोंड दाबून मुक्का मार सहन केला. तसाच आता इतरांना सहन करावा लागत होता. अखेर संतापून आत्या तिला बोलली, द्वारके, अगं केव्हाची आडवी मांडी घालून ऐन उंबरट्यावर बसली आहेस? आम्हाला किती त्रास होत आहे येता जाताना. त्याबरोबर द्वारका काकू फणफणत उठली आणि तोंडाला येईल ते बोलू लागली, उंबरटा का तुझ्या काकाचा आहे की मामाचा? माझ्या नवऱ्याने बांधलाय, समजलीस? माझा नवरा कर्तबगार आहे. माझा नवरा 7 मजली वाडा बांधणार आहे. ठाऊक आहे का तुला? तू कोण ग विचारणार अंबाबाई? बोलता बोलता द्वारका काकूचे भान हरपले आणि हा हा म्हणता तिने उंबरट्यावर तडातडा डोके आपटून घ्यावयास आरंभ केला. बघता बघता रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कुणाला आवरता येईना इतके बळ संचारले होते तिच्या अंगी. अखेरीस गोंदू काकानेच आवरली तिला आणि माझघरात नेऊन झोपवली. तिच्या अंगात सणसणून ताप भरला. त्यानंतर द्वारका काकूने जे अंथरूण धरले ते सोडलेच नाही. एके दिवशी संध्याकाळी तिने गोंदू काकाचा ध्यास धरला
तो कुठेतरी बाजारात गेला होता. त्याला धावत जाऊन काकाने बोलावून आणले. तिच्याजवळ येऊन तो बसला. सर्व मंडळी मुकाट्याने बाजूला उभी होती. द्वारका काकू हळूहळू बोलत होती. मग शोधणार ना काम कुठंतरी? मी कोंड्याचा मांडा करून घालीन, पण माझी सत्ता गाजवू द्या हो. मला तिथं मी भांडी घासीन, धुणी धुवीन, दुसऱ्याच्या दारी जाऊन काम करीन, पण मला मालकीन होऊ द्या हो माझ्या घरात. तिचे बोलणे ऐकून आत्याच्या डोळ्यातसुद्धा टिपे दाटून आली. गोंधू काका मात्र आड्याकडे नजर लावून मठ्ठ चेहऱ्याने बसला होता. त्याने तोंडातून शब्द म्हणून काढला नाही. बोलता बोलता द्वारका काकू उसळून उठली आणि म्हणाली, शब्दानं सुद्धा हो म्हणत नाही. आता बायकोचा प्राण जाताना तिच्या समाधानासाठी तरी एकदा कबूल करा. नाहीच ना बोलत? कोण नवरा आहेस माझा की उकिरड्यावरचा डुक्कर आहेस? पण तू दुसऱ्या घरी विष प्यायला लावलंस मला. बोलता बोलता द्वारका काकूने अंग टाकले आणि ती निश्चेष्ट पडली. पुन्हा ती शुद्धीवर आलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने भिंतीकडे तोंड करून प्राण सोडला. त्यानंतर 2 दिवस गोंधू काका अन्नाचा एक कणही न घेता कोपऱ्यात निश्चल बसून राहिला होता. कुणाशी तो बोलला नाही की चालला नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो, तो गोंधू काकाचा पत्ता नव्हताच घरात. त्याच्या शोधासाठी आम्ही जंग पछाडले, पण त्याचा मागमूसही कुठे मिळाला नाही. 2 वर्षांनी अचानकपणे दारात दत्त म्हणून तो उभा राहिला. अंगावरती स्वच्छ धुतलेले कपडे होते. चेहरा चांगला तेजस्वी दिसत होता. आम्हाला पाहताच त्याला रडे कोसळले. प्रेमाचे भरते येऊन तो बोलू लागला, आता मला अक्कल आली, पण ते पाहायला ती मात्र नाही. तिचा बळी घेऊन मी शहाणा झालो. कष्टाने जगायला शिकलो, पण त्याचे फळ चाखायला ती मात्र नाही. इतक्या उशिरा का टाकून बोलली मला ती? अशी संतापाने ती पूर्वीपासून बोलत आली असती तर मी सुधारलो असतो, पण तिनेही उशीर केला. मी चुकलो, पण शहाणा झालो. ती चुकली, पण स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली तिला.